माझं नाव आहे समीर. स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल विजन अकॅडमीवरती. मित्रांनो, आज आपण जी तुमची टेटची एक्झाम आहे त्याचे एक्सपेक्टेड जे क्वेश्चन आहेत, जे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत रिझनिंगचे, त्याचा आपण दुसरा भाग घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही फर्स्ट पार्ट पाहिला नसेल तर तो तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा खूप आपण इम्पॉर्टंट टॉपिक्सला हात घातले होते आणि जे उरलेले काही टॉपिक होते ते आज आपण घेणार आहोत. एक्झामपर्यंत असेच आपण प्रॅक्टिस सेशन घेऊन येणार आहोत. आज बघा, आज आपण अल्फा न्यूमरिक, त्याच्यानंतर ब्लड रिलेशन, त्याच्यानंतर डायरेक्शन, त्याच्यानंतर पझल्सचे तर खूप आपण इम्पॉर्टंट पझल आज इथे सॉल्व करणार आहोत. जे पझल आज आपण घेणार आहोत ते तुम्हाला त्याच टाईपचे एक्झॅक्ट पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये बघायला भेटणार आहेत. पझल या असे सगळे विविध टाईपचे क्वेश्चन्स आज आपण इकडे सॉल्व करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आवडला त्याला लाईकसुद्धा करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट करा, आपण तो डाऊट नक्कीच सॉल्व करूया. मी 100% रिप्लाय देतो. ठीक आहे मित्रांनो, प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न आहे मिसिंग सिरीजचा, मिसिंग अल्फाबेटिकल सिरीजचा. याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल, कुठले शब्द येईल तो आपल्याला इथे सर्च करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इकडे प्रत्येक शब्दामध्ये हे जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कोरिलेशन फाइंड आउट करायचं आहे. तर आपण आधी हे सगळे लिहून घेऊया. ही सिरीज लिहून घ्या. TRMRSQJORPGLQODI आणि इकडे येईल तुमचा क्वेश्चन मार्क. ठीक आहे, इकडे येईल तुमचा क्वेश्चन मार्क. इकडे हे 4 अक्षरं येतील. तर आपण इकडे जर तुम्ही प्रथम दर्शनी पाहाल आपल्याला दिसून येईल TSRQ हे सिरीजमध्ये है ना, TQR सिरीजमध्ये. जसं Q नंतर R नंतर S नंतर T येतो, QRST. त्यामुळे इथे काय येईल, इथे येईल डायरेक्टली P. ठीक आहे ना मित्रांनो, आपण जर इकडनं ही सिरीज मोजायला चालू केली तर +1 आपण इकडे करत गेलेलो आहोत. +1 इकडे आपण करत गेलेलो आहोत पहिल्या अक्षरासाठी. आता आपण दुसऱ्या अक्षरासाठी चेक करूया. बघा, R दिलेला आहे, Q दिलेला आहे, P दिलेला आहे आणि O दिलेला आहे. हा सुद्धा सिरीजमध्ये आहे मित्रांनो, अल्फाबेटिकल सिरीजमध्ये OPQR. ठीक आहे, तर दुसऱ्या याच्यासाठी सुद्धा आपल्याला इकडे काय करायचं आहे, +1 आणि इकडनं आपण +1 केला तर इकडे आपला येईल N. ठीक आहे, बघा आता आपण तिसऱ्या अक्षरासाठी चेक करूया. तिसरं अक्षर काय, MJGD. ठीक आहे, तर आता आपण जर इकडे बघाल तर इकडे आपल्याला D पासून G वर जायला हा सिरीज नाही दिसत आहे. पण इकडे आपण काय करू शकतो, D नंतर काय येतो, ABCDEF, म्हणजे आपण इकडे +2 केला तर G आला. तर बघा, G नंतर काय आलेलं आहे, G नंतर आला आहे J, G नंतर आला आहे आपला J. तर इकडे पण +2 करून बघूया, GHIS. इकडे पण +2. तर +2 वाली सिरीज चालली आहे थर्ड अक्षरासाठी. तर इकडनं सुद्धा +2 कराल तर D येईल. तर +2 कुठला अक्षर येईल, इकडे A येईल. A बरोबर आपण +2 केलं, ABC आणि नंतर इकडे D येतो. तर आपल्याला पहिले तीन अक्षर तर भेटून गेलेले आहेत, PNA. बघा, PNA इकडे पण आहे, इकडे पण आहे. ह्या दोघांमध्ये नाही तर हे दोन डायरेक्ट काय झाले, कॅन्सल झाले. या दोघांमधलंच एक उत्तर असणार आहे. पुढे बघूया मित्रांनो, पुढे बघा, पुढे आहे फोर्थ अक्षर बघा, ILOR. जसं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं, तिकडे पण ही डायरेक्ट सिरीज दिसत नव्हती, तशी इकडे सुद्धा डायरेक्ट सिरीज दिसत नाही आहे. तर आय नंतर आपल्याला इकडे L आलेला आहे. आय नंतर L, आयच्या नंतर काय येतं, ABCDEFGH, IJK आणि नंतर L येतो. म्हणजे +2 इकडे सुद्धा +2 वाली सिरीज चालली आहे. LMN म्हणजेच इकडे सुद्धा +2 आणि O. बघा, L आहे, आयवरनं आपण L वरती आलो तर इकडे काय झालेलं आहे, इकडे झाला +2. L वरनं O वरती आलो तर इकडे काय झालं, +2. तसंच इकडे सुद्धा +2 येणार आहे, इकडे सुद्धा +2 येणार आहे. पण +2 कसा येईल, इकडे कुठला अक्षर यायला लागेल, इकडे येईल तुमचा F आला तर +2 कराल तर I येईल, EF. बघा, FEFGH म्हणजे इकडे +2 केला, GH केला तर इकडे तुमचा I येईल. म्हणून इकडे काय येईल, आपला F हे आपलं उत्तर असणार आहे. सो ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असणार आहे. असेच प्रश्न तुम्हाला एक्झॅक्टली, कारण की हा सुद्धा प्रश्न आहे, हा सुद्धा IBPSनीच विचारला होता त्यांच्या एका प्रिव्हियस एखाद्या एक्झाममध्ये. तिकडनंच आपण हा प्रश्न घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा असेच एक्झॅक्टली असेच क्वेश्चन बघायला भेटतील. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो.
हा प्रश्न बघा, मिसलेनियसचा एक सिरीजचा प्रश्न इकडे आलेला आहे. संख्या मालिकेचा खालील संख्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाची उत्तरं द्या. सर्व संख्या ही केवळ एक अंकी संख्या आहे. सर्व संख्या ही केवळ एक अंकी संख्या आहे. म्हणजे हा 57 नाही आहे, तर 5 आणि 7 हे वेगळे नंबर आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. आपल्याला ही सिरीज दिलेली आहे. यात अशा किती विषम संख्या आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक समसंख्या आहे आणि ताबडतोब नंतर एक पूर्ण वर्ग देखील आहे. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं आहे, यात अशा किती विषम संख्या आहे, म्हणजे किती विषम संख्या आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक समसंख्या आहे, म्हणजे याच्या आधी एक समसंख्या असायला पाहिजे आणि त्याच्या ताबडतोब आधी आणि त्याच्या ताबडतोब नंतर एक पूर्ण वर्ग. बघा, पूर्ण वर्ग कोणते कोणते असतात. 1 हा पूर्ण असतो, 4 हा पूर्ण असतो, 9 हा पूर्ण वर्ग असतो, याच्यानंतर 16 असतो. पण 16 नाही, कारण की आपल्याला इथे प्रत्येक ही सिरीजमध्ये फक्त एक अंकीच आपल्याला संख्या दिलेली आहे, 2 अंकी नाही आहेत, त्यामुळे 16 येणार नाही. तर आपल्याला ही एक तिघांची अशी जोडी शोधायची आहे, ज्याच्यामध्ये पहिला समसंख्या, दुसरी विषम संख्या, तिसरा पूर्ण वर्ग. ठीक आहे ना, तिसरा पूर्ण वर्ग. आता आपण जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह केलं होतं की आपण सगळ्यात आधी चेक करतो, इकडनं चालू करतो, बघतो समसंख्या आहे का, त्याच्यानंतर आपण चेक करू विषम संख्या आहे का, त्याच्यानंतर पूर्ण वर्ग चेक करतो तो आहे का. तर ह्या प्रश्नामध्ये आपल्या ह्या क्वेश्चनमध्ये ट्रिक अशीच लावू शकतो की आपण चालू मागून करायचं की 149 ही हा नंबर आहे का चेक करायचा. जर 149 असेल तर पुढे जायचं आणि विषम संख्या का चेक करायची. जर विषमसुद्धा संख्या असेल तर मग त्याच्या पुढे समसंख्या आहे असं चेक करायचं. जर बघा आपण स्टार्टिंगपासून चालू केलं की समसंख्या शोधायला चालू केली तर प्रत्येक दुसरी ही संख्या समसंख्या किंवा विषमच असणार, त्यामुळे आपले फिल्टर लवकर लागणार नाही आणि आपल्याला प्रश्न सोडवायला वेळ लागू शकतो. त्यामुळे आपण काय करणार, आपण पहिले बघणार 149 आहे का. जर 149 असेल त्याच्या पुढे बघणार विषम संख्या आहे का, त्याच्या पुढे बघणार समसंख्या आहे का. तर आपण सॉल्व्ह करायला चालू करूया. इकडे बघा, इकडे आपण बघणार 149 आहे का, नाही. 149 आहे का, नाही. बघा इथे लगेच एलिमिनेट होत आहेत, कारण की 149 ही थोडी अनकॉमन संख्या आहे, फक्त 3च संख्या आपल्याला चेक करायच्या. बघा 149 आहे का, नाही. 149 आहे का, हो. 4 आहे, याच्या पुढे विषम संख्या आहे का, हो. वापस पुढे बघूया, पुढे समसंख्या आहे का, नाही. पुढे समसंख्या नाही आहे, त्यामुळे हा कॅन्सल. पुढे जाऊया. 149 आहे का, नाही. 149 आहे का, नाही. 149 आहे का, नाही. 149 आहे का, नाही. 149 पैकी आहे का, बघा 4 आहे, परत 4 आला, त्याच्या पुढे विषम संख्या आहे का, यस. त्याच्या पुढे समसंख्या आहे का, यस. बघा एक जोडी आपल्याला इकडे भेटलेली आहे. जितक्या जोड्या भेटतील तितक्या आपण इकडे असं दांडी बनवून घेणार. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा एकदा कलर चेंज करूया. 149 आहे का, नाही. 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 149 आहे का, हो. 1 आहे, त्याच्या पुढे विषम संख्या आहे का, नाही. 2 आहे, त्यामुळे ही पण कॅन्सल. पुढे जाऊया. 149 आहे का, नाही. 149 आहे का, हो. 4 आहे, त्याच्या पुढे विषम संख्या आहे का, नाही. मग हे पण कॅन्सल. 149 आहे का, हो. 1 आहे, त्याच्या पुढे विषम संख्या आहे का, नाही. म्हणून हा कॅन्सल. 149 आहे का, नाही. 149 आहे का, नाही. 149 आहे का, यस. 1 आहे, त्याच्या पुढे विषम संख्या आहे का, नाही. त्यामुळे फक्त आपल्याला एकच जोडी अशी भेटली आहे ज्याच्यामध्ये स्टार्टिंगला एक समसंख्या, त्याच्यानंतर एक विषम संख्या, त्याच्यानंतर एक पूर्ण वर्ग आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न आहे आपला अल्फान्यूमरिक सिरीजचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये 10 ते 15 प्रश्न अल्फान्यूमरिक सिरीजमधनं तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये बघायला भेटतील. तर आपण प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. प्रश्नामध्ये दिलेलं आहे, दिलेल्या शृंखलेला उलट क्रमाने लिहिल्यावर आणि त्यातून सर्व व्यंजने काढून टाकल्यावरती कोणता घटक डावीकडील टोकापासून 5वा असेल हे आपल्याला यांनी इकडे विचारलेलं आहे. तर बघा आपल्याला आधी 2 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत की शृंखलेला उलट लिहायचं आहे, त्यातनं सगळ्या व्यंजन काढून टाकायचं आहे. तर आता आपण हे कसं करणार मी तुम्हाला इथे एकदा दाखवतो. पहिली गोष्ट इकडे आपल्याला सांगितलं आहे की उलट क्रमाने लिहायचं आहे. उलट क्रमाने लिहायचं म्हणजे काय करायचं मित्रांनो, हा जो आय आहे तो आता इकडे येईल, त्याच्यानंतर तो पर्सेंटेज आहे तो इकडे येईल, तो हा व्ही आहे तो इकडे येईल आणि असं करत करत शेवटचा जो घटक असेल तो एस असणार आहे. ठीक आहे, आपण काय नाही केलं, फक्त उलट लिहिलं. आता तुम्ही एक्झाममध्ये हे उलट लिहायला जाल तर तुमचा खूप टाईम वेस्ट होऊन जाईल. तर तुम्ही काय करायचं इकडे आपण आधीची ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. आता आपण काय करायचं, फक्त यांच्या साईड चेंज करायचं. म्हणजे ह्याला आपण डावी बाजू मानायचं आणि ह्याला आपण उजवी बाजू मानायचं.
ठीक आहे. याला आपण डावी बाजू मानायचं आणि याला आपण उजवी बाजू मानायचं, म्हणजे हा डायरेक्टली उलटा होऊन गेलेला आहे. पुढे बघा काय दिलं आहे. सेकंड गोष्ट आपल्याला त्यांनी दिली की सर्व व्यंजने काढून टाकायचे. सर्व व्यंजने काढून टाकायचे आहे. व्यंजने म्हणजे काय? व्यंजने म्हणजे कॉन्सोनंट. आणि तुमचं इंग्लिश अल्फाबेटमध्ये दोन गोष्टी असतात, एक असतात व्यंजन आणि एक असतात तुमचे स्वर. स्वर म्हणजे वॉवेल्स असतात. ठीक आहे. तर आता वॉवेल्स कुठले कुठले असतात? ए, ई, आय, ओ, यू हे अल्फाबेट वॉवेल्स असतात. आणि बाकी उरलेले जेवढे पण अल्फाबेट आहेत ते सगळे, जसं बी, सी, डी, एफ आणि सो ऑन अप टू झेड, हे सगळे तुमचे काय झाले? हे कॉन्सोनंट झाले. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? व्यंजने काढून टाकायचे. म्हणजे जेवढे जेवढे कॉन्सोनंट आहेत ना ते आपल्याला ह्याच्यामधनं एलिमिनेट करायचे. पहिले तर उलट लिहायचं, मग त्याच्यानंतर कॉन्सोनंट रिमूव्ह करायचे. फक्त वॉवेल्स ठेवायचे आणि सिम्बॉल्स आपल्याला ठेवायचे आहेत. पुढे बघा काय दिलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारला आहे की कोणता घटक डावीकडील टोकापासून 5वा असेल. आता आपला डावीकडील घटक कुठला आहे? हा आहे. म्हणजे आपल्याला इकडनं मोजायचं आहे, कारण की आपण त्याला उलट लिहिलेलं आहे आणि आपण त्याची साईड चेंज केलेल्या आहेत. त्यामुळे आपण इकडून मोजणार आणि इकडून आपल्याला 5वा घटक कुठला असेल? 5वा घटक आफ्टर डिलीटिंग एव्हरी कॉन्सोनंट. सगळे कॉन्सोनंट डिलीट केल्यानंतर 5वा घटक कुठला असेल. म्हणजे आपण इकडून जेव्हा मोजू ना आता, तेव्हा कॉन्सोनंटला आपण रीड नाही करायचं, कॉन्सोनंटला एलिमिनेट करायचं आणि बाकीचे सगळे मोजायचे. बघा, आपण बघायचं कॉन्सोनंट आहे का. हा पहिला एलिमेंट आहे, हा कॉन्सोनंट आहे का? नाही. आता वॉवेल आहे. हा बघा, ए, आय, ओ, यू. तर आय आहे, हा वॉवेल आहे, म्हणून हा इकडचा पहिला घटक झाला. हा कॉन्सोनंट आहे का? नाही. हा सिम्बॉल आहे, हा दुसरा घटक झाला. हा व्ही कॉन्सोनंट आहे का? तर हो, व्ही कॉन्सोनंट आहे, त्यामुळे याला आपण मोजणार नाही. त्याच्यानंतर हा ओ कॉन्सोनंट आहे का? नाही. ओ वॉवेल आहे, त्यामुळे याला आपण तिसरा मोजणार. त्याच्यानंतर हा जो एनचा सिम्बॉल आहे, हा कॉन्सोनंट आहे का? हा कॉन्सोनंट नाही आहे, त्यामुळे याला आपण चौथा मोजणार. त्याच्यानंतर एक्स हा कॉन्सोनंट आहे का? हो, एक्स कॉन्सोनंट आहे, याला मोजणार नाही. डब्ल्यू कॉन्सोनंट आहे का? हो, डब्ल्यू कॉन्सोनंट आहे, यालाही मोजणार नाही. टी कॉन्सोनंट आहे का? हो, टी कॉन्सोनंट आहे, यालाही मोजणार नाही. त्याच्यानंतर हा युरोचा सिम्बॉल आहे, हा कॉन्सोनंट आहे का? नाही, त्यामुळे याला आपण मोजणार. तर हा आपला झाला 5वा घटक. हेच झालं आपलं उत्तर. समजलं मित्रांनो? हा आपलं उत्तर इकडे झालेलं आहे. तुम्हाला अल्फा न्यूमरिकचे असेच क्वेश्चन बघायला भेटतील, इझी लेवलचे असतील. त्यामुळे तुम्हाला असेच ट्रिक लावायचे, जिकडे तुम्हाला 3-4 वेळा ती न्यूमरिकल सिरीज 3-4 वेळा लिहून किंवा रिपीट लिहून असं करायचं नाही. तुम्हाला असे साईड्स बदली करायचे आणि डायरेक्ट आन्सर शोधायला चालू करायचे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे तुमचा पझलवरती. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा एक इझी टू मॉडरेट लेवलची पझल आपण याला बोलू शकतो. तर याला सॉल्व करूया मित्रांनो. बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते. प्रश्नामध्ये दिलं आहे 7 पुस्तके B1, B2, B3, B4, B5 आणि B6 आणि B7 सुरू होणाऱ्या सोमवार ते रविवार या आठवड्यातील 7 वेगवेगळ्या दिवशी विकण्यात आली. ठीक आहे. आणि त्याच अनुक्रमाने नाही, म्हणजे आठवड्याच्या 7 दिवशी हे 7 पुस्तके विकण्यात आली. B1, B2, B3 आणि B6. आता आपल्याला यांना मॅच करायचं आहे आणि सांगायचं आहे कुठल्या दिवशी कुठलं पुस्तक विकलं गेलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आपण सगळ्यात आधी आठवड्याचे 7 दिवस लिहून घेऊया. बघा, मंडे, ट्यूजडे, वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे म्हणजे शनिवार आणि संडे. आणि यांचं आपण एकदा फ्रेमवर्क ड्रॉ करून घेऊया. बघा, फ्रेमवर्क ड्रॉ करणं खूप इम्पॉर्टंट असतं कुठलाही पझल सॉल्व करण्यासाठी. आणि इकडे 2 पॉसिबिलिटी आपण लिहिणार आहोत. पहिली पॉसिबिलिटी ते दुसरी इकडे. आता प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. बघा प्रश्नामध्ये काय दिलं आहे. 3 पुस्तके B2च्या नंतर विकण्यात आली. 3 पुस्तके B2च्या नंतर विकण्यात आली असं आपल्याला दिलेलं आहे. तर बघा, कुठे B2ला कुठे ठेवल्यावर त्याच्यानंतर 3 पुस्तके विकले जाऊ शकतात. तर B2 हे पुस्तक आपण जर इथे ठेवलं तरच 3 पुस्तकं त्याच्यानंतर विकली जाऊ शकतात. त्यामुळे B2 इकडेच येणार. पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे ते. B4च्या अगदी आधी B5 विकण्यात आले. B4च्या अगदी अगोदर B5 विकण्यात आले. ठीक आहे. हा एक डेटा झाला. पुढे वळूया. पुढे काय दिलं आहे. B1 आणि B5 यांच्या दरम्यान 2 पुस्तके विकण्यात आली. व्हेरी गुड. B1 आणि B5 यांच्या दरम्यान 2 पुस्तके विकण्यात आली. आणि आपण हे 2 ॲरो काढणार का? तर आपल्याला माहिती नाही आधी B1 विकला जातो का आधी B5 विकला जातो, पण त्यांच्या दोघांमध्ये 2 पुस्तके विकली जातात हे तर नक्की आहे. त्यामुळे हा डेटा आपण इकडे लिहून घेणार. पुढे वळूया. पुढे बघा काय दिलेलं आहे. B2 आणि B4 यांच्या दरम्यान 1 पुस्तक विकण्यात आले. B2 आणि B4 यांच्या दरम्यान 1 पुस्तक. बघा, ऑलरेडी तुम्ही बघाल तर आपण B2ला बसवलेलं आहे, त्यामुळे B4ला सुद्धा बसू शकतो. तर बघा, B4 कुठे येणार? B4 कधी विकलं जाणार? B4 कुठे येणार तुमचा? हा B2 आहे. तर आपल्याला हे माहीत नाही बरं का की B2 आधी विकला जातो का B4 आधी विकला जातो. त्यामुळे पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये आपण B2च्या आधी B4 लिहिणार, दुसऱ्या पॉसिबिलिटी B2च्या नंतर B4 लिहिणार. तर B4 इकडे कुठे येणार? B2 1 पुस्तक विकलं गेलं, त्याच्या आधी B4. बघा, आता B4 आणि B2 मध्ये 1 पुस्तक इकडे विकलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे कुठे येणार? इकडे B4 तुमचा इकडे येणार.
ठीक आहे. अशा प्रकारे आपण या दोन्ही पॉसिबिलिटी रन केल्या. एक पॉसिबिलिटी कुठली तरी रॉंग होईल आणि दुसरी पॉसिबिलिटी राईट होईल आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. पुढे दिलेलं आहे B6 हे B3च्या नंतर मात्र B7च्या आधी विकण्यात आले. ओके, बघा हा इम्पॉर्टंट डेटा दिलेला. आपल्याला काय दिलेला आहे डेटा मित्रांनो, इथे दिलेला आहे B6 हे B3च्या नंतर मात्र B7च्या आधी विकण्यात आले. तर आपण इकडे 3 डॉट असे काढणार का, तर आपल्याला माहिती नाही आहे की B3, B6 आणि B7मध्ये किती पुस्तके विकले गेली ह्याबद्दल आपल्याला अजून स्पष्ट माहीत नाही. त्यामुळे आपण असे 3 डॉट काढणार. ठीक आहे. आता अजून कुठला डेटा बघा. आता उरलेला डेटा आपण याच्यामध्ये पुट करूया, कारण की आपला प्रश्न इकडे संपलेला आहे. पुढे बघा हा डेटा होता आपल्याकडे की B4च्या आधी B5 विकला गेलेला आहे. तर हा याच्यामध्ये बघा B4 आहे इकडे, याच्या अगदी आधी B5 इकडे येईल. हा B4 आहे, याच्या अगदी B5 इकडे येणार. ठीक आहे. आता कुठला डेटा बाकी, आता हा डेटा बाकी. हा काय बोलतो, B1 आणि B5 यांच्या दरम्यान 2 पुस्तके विकली गेली. तर याच्यामध्ये आपल्याकडे B5 इकडे आहे, 2 पुस्तके इकडे आणि B1 इकडे येईल. B1 इकडे येऊ शकतो का, नाही, B1 इकडे येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत, कारण की ऑलरेडी B2 बसलेला आहे. त्यामुळे B1 कसं येणार, तर ही पॉसिबिलिटी सरळ आपली रॉंग झालेली आहे. ही पॉसिबिलिटी आपण स्क्रॅप करणार. तर सेकंड पॉसिबिलिटी 101% राईटच येणार. ठीक आहे. तर आता सेकंड पॉसिबिलिटीवरती काम करूया. बघा B5 आपल्याकडे आहे, 2 पुस्तके म्हणजे एक पुस्तक इकडे, B1 तुमचा इकडे येईल. मागे येऊ शकत नाही, कारण की 2च जागा आहे. तर B1ला इकडे तर बसू शकत नाही, त्यामुळे B1 इकडेच बसेल. ठीक आहे. आता बघा काय काय बाकी आहे, ही एक जागा बाकी आहे आणि एकच डेटा आपल्याकडे बाकी आहे, तो म्हणजे तो डेटा हेच सांगतो की B3 आधी, नंतर B6, नंतर B7. तर 3 जागा बाकी आहेत आणि 3 डेटा आपल्याला दिलेला आहे. तर B3 आपला इकडे, B6 आपला इकडे आणि B7 आपला इकडे. अशा प्रकारे ही पझल आपली सॉल्व्ह झालेली आहे. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न काय विचारला होता, बुधवारी कोणते पुस्तक विकण्यात आले. बुधवारी तर बुधवारी B6 विकण्यात आले. ते आपलं उत्तर होईल. तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये 3 ते 5 प्रश्न अशा पझलवरती बघायला भेटू शकतात. 3 ते 5 प्रश्न तुम्हाला बघायला भेटू शकतात. ते प्रश्न इझीच असतात, फक्त पझल सॉल्व्ह करणं थोडंसं चॅलेंजिंग असतं. ठीक आहे मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, पुढचा प्रश्न हा डायरेक्शनवरचा असणार आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की ब्लड रिलेशन, डायरेक्शन, कोडिंग, डिकोडिंग याच्यावरती आपण प्रश्न घेऊन येणार आहोत. तर त्याच्यातलाच एक डायरेक्शनचा प्रश्न. डायरेक्शन हा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे एक्झामसाठी. तर बघा इथे प्रश्न बोलतो की कृतिका बिंदू टी पासून सुरुवात करते आणि उत्तर दिशेकडे 7 किलोमीटर गाडी चालवत जाते. बघा आपण डायरेक्ट ड्रॉ करूया. ही टी पॉईंट इकडे काढला आपण आणि उत्तर दिशेकडे कृतिका 7 किलोमीटर चालत जाते. 1 सेकंड. 7 किलोमीटर चालत जाते. हे झालं 7 किलोमीटर. पुढे बघा काय दिलं आहे. मग ती उजवीकडे वळते, 4 किलोमीटर गाडी चालवते. आता कृतिका सध्या इकडे आहे, तिची फेसिंग इकडे आहे, त्यामुळे तिची उजवी बाजू ही असेल. तर ती उजव्या बाजूला 4 किलोमीटर इकडे ती 4 किलोमीटर जाते. सध्या ती ह्या पॉईंटला आहे. पुढे बघा, आणि नंतर ती उजवीकडे वळते व 10 किलोमीटर गाडी चालवत जाते. आता सध्या ती इकडे आहे, इकडे तिची फेसिंग आहे, तिची उजवी बाजू ही झाली. इकडे ती 10 किलोमीटर सरळ गाडी चालवत जाईल. ठीक आहे. 10 किलोमीटर इथपर्यंत आले आणि सध्या ती इकडे आहे. मग ती उजवीकडे वळते आणि बघा इकडे 6 येईल. ओके, इकडे 6 आहे. मग ती उजवीकडे वळते आणि 6 किलोमीटर गाडी चालवते. आता सध्या ती इकडे आहे, तिची फेसिंग इकडे आहे, तिची उजवी बाजू ही असणार आहे. इकडे ती 6 किलोमीटर गाडी चालवत जाते. आता ती सध्या इकडे आहे. ती उजवीकडे अंतिम वळण घेते, 3 किलोमीटर गाडी चालवत जाते आणि बिंदू ईवर थांबते. ओके, आता ती सध्या इकडे आहे, तिची फेसिंग इकडे आहे, तिची उजवी बाजू ही असणार आहे. आता ती ह्या दिशेला 3 किलोमीटर गाडी चालवत जाईल आणि बिंदू ईवर थांबेल. आता बघा ती 3 किलोमीटर म्हणजे इथे 3 किलोमीटर जाऊन गाडी चालवत जाऊन ईवर थांबते. हा पॉईंट झाला आपला ई. आता बघा पुढे काय दिलं आहे. बिंदू ई पासून बिंदू टीवर पोहोचण्यासाठी तिने किती अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवली. आपल्याला अंतर बिंदू ई, एकदा कलर चेंज करून घेता, बिंदू ई टू बिंदू टी पर्यंत जायला तिला कुठल्या दिशेने गाडी चालवायला लागली. ह्या दिशेने गाडी चालवली. ही कुठली दिशा झाली, ही झाली आपली पूर्व दिशा. तर तिने पूर्व दिशेला गाडी चालवली आहे आणि हा डिस्टन्स विचारला आहे आणि किती किलोमीटर तिने गाडी चालवली हे आपल्याला विचारलं आहे. आता बघा मित्रांनो, हा जो ई आणि टी एकाच लाईनीवर आलेले आहेत. ते का आलेले आहेत मी तुम्हाला सांगतो. हा टोटल जो होता हा 10 किलोमीटरचा होता आणि त्याच्यातला एवढा भाग जो होता हा 7चा होता. त्यामुळे हा उरलेला 3 किलोमीटरचा होता, 3 किलोमीटरचा होता. म्हणून ही जी आहे
ई पॉईंट आहे तो बराबर इकडेच आला आणि तो ह्याच लाईनीवरती येईल ज्या लाईनीवरती टी असणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला माहिती आहे हा जे टोटल किलोमीटर आहे ते 6 आहेत. एवढा टोटल किलोमीटर 6 आहेत आणि एवढा जो भाग आहे, एवढा जो डिस्टन्स आहे हा इकडे दिलेला आहे 4. हा 4 म्हणजे उरलेला भाग हा 2 असणार आहे. हा 2 असणार आहे. तर 2 किलोमीटर कृतिकाला 2 किलोमीटर पूर्व दिशेला 2 किलोमीटर पूर्व दिशेला गाडी चालवत जायला लागणार आहे. ते आपला ऑप्शन आहे पूर्व दिशेला 2 किलोमीटर कृतिकाला गाडी चालवत जाऊ लागणार आहे. तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये टेटच्या एक्झाममध्ये अशीच एकदम डायरेक्शनवरती अशीच पझल तुम्हाला बघायला भेटू शकते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न सिटिंग अरेंजमेंटवरती आहे. तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला 10 ते 15 प्रश्न सिटिंग अरेंजमेंटचे इथे बघायला भेटणार आहेत. त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक होऊन जातो तुमच्यासाठी. आणि ही जी लेवल आहे ही लेवलसुद्धा इझी टू मॉडरेट लेवलची सिटिंग अरेंजमेंटची लेवल आहे. तुम्हाला एक्झॅक्टली ह्याच टाईपचा प्रश्न तुमच्या टेटच्या एक्झाममध्ये इकडे बघायला भेटणार आहे. तर वेळ न वाया घालवता आपण प्रश्नाकडे वळूया. बघा प्रश्न काय दिलेला आहे तो P, Q, R, S, T, U, V आणि W या 8 मुली एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत, परंतु त्याच क्रमाने बसल्या असतील असं नाही. याच्यावरनंच आपण डायरेक्टली याचा आराखडा ड्रॉ करू शकतो. बघा हे 8 पोझिशन्स आपण इथे ड्रॉ करून घेतले. ही फर्स्ट पॉसिबिलिटी, ही सेकंड पॉसिबिलिटी. आपण नेहमी सिटिंग अरेंजमेंट आणि पझल सॉल्व करताना 2 पॉसिबिलिटी घेऊन चालतो. पुढे बघा काय दिलेलं आहे. W ही टीच्या डावीकडे तिसरी आहे. W ही टीच्या डावीकडे तिसरी आहे असं आपल्याला दिलेलं आहे. तर मित्रांनो हे केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत सर्व मुली. जर टी इकडे बसली तर टीची डावी बाजू ही आणि ही पहिली पोझिशन, ही दुसरी पोझिशन आणि तिसरी पोझिशन, तिसऱ्या पोझिशनला W येईल. इकडे सुद्धा सेम टी इकडे येईल तर W आपली इकडे येणार आहे. ठीक आहे, पुढे वाचूया. पुढे काय दिलं आहे ते. U आणि T यांच्या दरम्यान फक्त R बसलेली आहे. U आणि T यांच्या दरम्यान यांच्या दरम्यान R बसलेली आहे. आता आपल्याला हे माहिती नाही जी यू आहे ती टीच्या डाव्या बाजूला बसली आहे का उजव्या बाजूला बसलेली आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण पॉसिबिलिटी वनमध्ये यूला टीच्या डाव्या बाजूला बसून बघू. म्हणजे यू इकडे येईल. ठीक आहे, यू इकडे येईल आणि तिच्यामध्ये फक्त आर येणार आहे. आणि पॉसिबिलिटी 2मध्ये इकडे या पॉसिबिलिटी 2वरती पॉसिबिलिटी 2मध्ये यूला आपण उजव्या बाजूला बसवणार आहोत. तर यू इकडे येईल आणि त्या दोघांच्यामध्ये फक्त आर येणार आहे. पुढे बघा पुढे काय दिलं आहे ते. क्यू ही टीच्या उजवीकडे चौथी आहे. बघा जर टी इकडे असेल तर टीच्या उजवीकडे चौथी, हे 3 जागा आणि इकडे तुमची क्यू येणार आहे. पहिल्या पॉसिबिलिटीवरती या. बघा ही पहिली पॉसिबिलिटी, हिची उजवी बाजू ही आणि उजवीकडे चौथ्या पोझिशनवरती ही पहिली पोझिशन, ही दुसरी पोझिशन, ही तिसरी पोझिशन, चौथ्या पोझिशनवरती क्यू. सेम इन द सेकंड पॉसिबिलिटीजवरती या. सेकंड पॉसिबिलिटीमध्ये बघा टी इकडे तर 1 2 3 क्यू इकडेच येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढे चला. एस ही आरच्या उजवीकडे दुसरी आहे. आपला आर ऑलरेडी आपण बसवला होता. बघा पहिल्या ह्याच्यावरती या. पहिल्या पॉसिबिलिटीवरती आर आपला इकडे आहे. आरच्या उजवीकडे दुसऱ्या पोझिशनवरती एस बसेल. आरची उजवी बाजू कुठली, ही बाजू. पहिल्या पोझिशनवरती टी बसलेला आहे, दुसऱ्या पोझिशनवरती काय येईल, एस. इकडे सुद्धा आर ऑलरेडी बसलेला आहे. आतमध्ये पाहते आर आणि तिच्या दुसऱ्या पोझिशनवरती. बघा ही पहिली पोझिशन आहे, वरती यू बसला आहे, दुसऱ्या पोझिशनवरती इकडे काय येणार आहे, एस येणार आहे. पुढे चला. पुढे बघा W ही एसच्या उजवीकडे दुसरी आहे. आपली एस बसलेली आहे ऑलरेडी. एस आहे का नाही, फर्स्ट पॉसिबिलिटीवरती या. बघा ही फर्स्ट पॉसिबिलिटी आपल्याला काय दिलं, W ही एसच्या उजवीकडे दुसरी, ही उजवी बाजू. इथे उजवी बाजूवरती पहिली पोझिशन, उजवी बाजू दुसरी पोझिशन, इकडे W आपण बसवणार. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, इकडे जर आपण W बसवला तर ऑलरेडी W इकडे सुद्धा बसलेला आहे. त्यामुळे काय झालं, पहिली पॉसिबिलिटी रॉंग ठरली. दुसरीच पॉसिबिलिटी राईट येईल. इकडे बघा एस इकडे पण आहे, तो सुद्धा केंद्राकडे बघते आहे. त्याच्या उजव्या बाजूला, तिची उजवी बाजू इकडे आली ना, उजवी बाजूवरती दुसऱ्या पोझिशनला ऑलरेडी W बसलेला आहे. याचीच आपल्याला शाश्वती मिळते की आपली जी सेकंड पॉसिबिलिटी होती ती करेक्ट होती. ठीक आहे, पुढे बघा पुढे काय दिलेलं आहे. पुढे P ही Vच्या लगतच डावीकडे आहे. P ही Vच्या लगतच डावीकडे. आता फक्त बघा तुम्ही सेकंड पॉसिबिलिटीवरती या 2च जागा उरलेल्या आहेत. ह्या इकडेच V येणार आणि इकडेच P येणार त्याच्या डाव्या बाजूला. ठीक आहे, आता जर तुम्ही नीट बघाल तर आपली ही ते पझल कंप्लीट झालेली आहे. पझल इकडे आपली कंप्लीट झालेली आहे. पुढे अजून थोडासा डेटा बाकी आहे, तो काय बोलतो बघा. यू ही Wच्या लगतच शेजारी बसलेली नाही. हो, यू बघा इकडे या. यू ही Wच्या लगतच शेजारी आहे का, नाही, Wच्या लगतच शेजारी नाही, लांब आहे ती. त्यामुळे
आपली जी सेकंड पॉसिबिलिटी होती ती ऑलरेडी राईट झालेली आहे. पुढे प्रश्नावर काय दिला आहे तर डब्ल्यूच्या लगतच उजवीकडे कोण बसला आहे, हा आहे आपला डब्ल्यू आहे ना, हा आपला डब्ल्यू आहे. याच्या लगेचच उजवीकडे कोण बसलेला, लगेचच उजवीकडे बसलेली आहे क्यू. आपलं उत्तर काय येईल, आपलं उत्तर येईल क्यू, आपलं उत्तर येईल क्यू. हे आपलं उत्तर झालं. ठीक आहे मित्रांनो, एक्झाममध्ये सुद्धा तुम्हालाही अशाच पद्धतीने सॉल्व करायची आहे, 2 पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व करायची आहे. आणि तुम्हाला जसा जसा डेटा तुम्ही वाचत जाल तसा तसा तुम्ही तो फ्रेमवर्कमध्ये ड्रॉ करत राहायचा, बसवत राहायचा आणि एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही एंड ऑफ द पझल पोचाल तेव्हा ती ऑलरेडी सॉल्व झालेली असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपल्या इकडे छोटीशी मिस्टेक झाली होती. मिस्टेक ती अशी की आपण डब्ल्यू आतमध्ये पाहतो, याच्या उजव्या बाजूला आपण च्या डाव्या बाजूला क्यू येतो, उजव्या बाजूला नाही, तर उजव्या बाजूला काय येतो, पी येतो. तर पी आपलं उत्तर असणार आहे. इथे पी आपलं उत्तर असणार आहे कारण की डब्ल्यूच्या उजव्या बाजूला आपल्याला विचारलेलं आहे. आपण चुकून डाव्या बाजूचं कन्सिडरेशन केलं होतं. ठीक आहे मित्रांनो, पी आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अजून एक पझलचा प्रश्न इकडे आलेला आहे. अशा पझलवरती तुम्हाला 5 प्रश्न बघायला भेटतील. अशी पझल तुम्हाला विचारली जाईल आणि या पझलच्या बेसिसवरती तुम्हाला 5 प्रश्न इकडे विचारले जातील. त्या 5ही प्रश्नाचं तुम्हाला राईट उत्तर द्यायचं असतील. ते प्रश्न इझी असतात, फक्त पझल सॉल्व करणं थोडंसं चॅलेंजिंग असतं. तर बघूया मित्रांनो काय आहे ही पझल. इथे बघा काय दिलं आहे, जेट एअरवेज, ब्रिटिश एअरवेज, डेल्टा, कंटास, एमिरेट्स, लुफ्तान्सा, एअर इंडिया या 7 कंपन्यांची लंडनसाठी विमाने, उड्डाणे म्हणजेच फ्लाईट आयोजित केली जाणार आहेत. ठीक आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या आणि रविवारी समाप्त होणाऱ्या आठवड्यातील 7 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी लंडनला जाण्यासाठी एकच फ्लाईट असते. ठीक आहे मित्रांनो, इकडे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे की ह्या 7 कंपन्या आहेत वेगवेगळ्या आणि सोमवारपासून प्रत्येक दिवशी एक फ्लाईट जाईल रविवारपर्यंत. ठीक आहे. आपल्याला फक्त मॅच करायचं आहे आणि ही पझलची क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर इकडे बघा सोमवारपासून स्टार्ट होते, म्हणजेच मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि शेवटचा संडे. हा आपण आराखडा ड्रॉ करून घेऊ. प्रत्येक पझल सॉल्व करताना आपल्याला मित्रांनो 2 पॉसिबिलिटीज घेऊन चालवायचं आहे. सगळ्यात आधी आराखडा ड्रॉ करायचा आणि 2 पॉसिबिलिटीज घेऊन आपल्याला इकडे पझल सॉल्व करायची. पुढे बघा काय दिलेलं आहे, पुढे डायरेक्ट डेटा येतो. डेल्टाची फ्लाईट बुधवारी असते. हा डेटा डायरेक्ट आपल्याला सांगतो की डेल्टाची फ्लाईट बुधवारी असते. त्यामुळे बुधवारीच्या इकडे आपण डेल्टा असं डायरेक्ट लिहूया. इकडे आपण डेल्टा लिहू. सेकंड पॉसिबिलिटीमध्ये सुद्धा आपण इकडे डेल्टा लिहिणार आहोत. पुढे बघा काय दिलं आहे ते, पुढे दिलं आहे ब्रिटिश एअरवेजच्या पुढील दिवशी एअर इंडियाची फ्लाईट असते. ठीक आहे. ब्रिटिश एअरवेजच्या पुढील दिवशी एअर इंडियाची फ्लाईट असते असं आपल्याला दिलेलं आहे. तो डेटा आपण इकडे लिहून घेणार. तो क्लू काय, ब्रिटिश एअरवेजच्या पुढील दिवशी एअर इंडियाची फ्लाईट असते. हा एक डेटा आपल्याला इकडे भेटलेला आहे. पुढे बघा काय दिलं आहे, ब्रिटिश एअरवेजची फ्लाईट सोमवारी किंवा शुक्रवारी नसते. हा एक इम्पॉर्टंट डेटा आपल्याला इकडे दिलेला आहे की ब्रिटिश एअरवेजची जी फ्लाईट आहे ती सोमवारी, बघा ब्रिटिश एअरवेज सोमवारी नसते आणि फ्रायडेलासुद्धा म्हणजे शुक्रवारीसुद्धा नसते. त्यामुळे आपण फ्रायडेच्या वरती ब्रिटिश एअरवेज लिहून अशी फुली मारणार, मंडेच्या वरतीसुद्धा ब्रिटिश एअरवेज लिहून अशी फुली मारणार आहोत. ठीक आहे. पुढे बघा पुढे काय दिलं आहे, ब्रिटिश एअरवेज आणि एमिरेट्स यांच्या फ्लाईटच्या दिवसांच्या दरम्यान 2 विमान कंपन्यांच्या फ्लाईट असतात. याचाच अर्थ काय झाला की ब्रिटिश एअरवेज आणि तुमची एमिरेट्स यांच्या दरम्यान 2 फ्लाईट्स उडतात असं आपल्याला दिलेलं आहे. आता बघा आपण हे 2 ॲरो ह्याला काढणार या दोन्ही साईडला. का तर आपल्याला माहिती नाही आधी कुठली फ्लाईट उडते, आधी ब्रिटिश एअरवेज उडते का आधी एमिरेट्स उडते हे माहीत नाही. त्यामुळे आपण इकडे अशा 2 ॲरो काढणार. पुढे बघा काय दिलेलं आहे, कंटासची फ्लाईट लुफ्तान्साच्या 1 दिवसाआधी असते. ओके. बघा अजून एक क्लू दिलेला आहे आपल्याला की कंटासची फ्लाईट लुफ्तान्साच्या 1 दिवसाआधी असते. 1 दिवसाआधी असते म्हणजे आधी कंटासची फ्लाईट असेल आणि नंतर लगेच लुफ्तान्साची फ्लाईट असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा पुढे काय दिलेलं आहे डेटा, एमिरेट्स रविवारी उड्डाण करत नाहीत. इकडे आपला प्रश्न संपला. एमिरेट्स उड्डाण करत नाही आपल्याला दिलेलं आहे म्हणजे हा रविवार आहे. बघा इकडे हा रविवार आहे. इकडे आपण एमिरेट्स असं लिहिणार आणि इकडे अशी फुली मारणार म्हणजेच एमिरेट्स इकडे येत नाही. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्याल मित्रांनो, आपण आता इथे पझलला सॉल्व करूया कारण की सर्व डेटा आपण लिहून घेतलेला आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की आपला जो मोस्ट ऑफ द डेटा जो आपल्याला दिलेला आहे तो ब्रिटिश एअरवेजबद्दल दिला आहे. इथे पण ह्या क्लूमध्ये पण बघा आणि इकडे सुद्धा बघा या
पॉसिबिलिटीजमध्ये की इकडे सुद्धा ब्रिटिश एअरवेज बदलले, तर आपण ब्रिटिश एअरवेजलाच घेऊन आपण ही पझल सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर आधी बघा, आधी जो हा डेटा आहे ब्रिटिशच्या नंतर एअर इंडिया, आपण आधी ब्रिटिश एअरवेजला या पझलमध्ये आराखड्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करू. तर इकडे बघा ब्रिटिश एअरवेज ही आपण बघूया. मंडेला ब्रिटिश एअरवेज बसू शकतो का? नाही येऊ शकत, कारण की ऑलरेडी इथे दिलेलं आहे की मंडेला ब्रिटिश एअरवेज येणार नाही. ठीक आहे. पुढे बघा ट्यूजडेवरती या. ट्यूजडेला ब्रिटिश एअरवेज बसू शकते का? ट्यूजडेला जर आपण ब्रिटिश एअरवेज बसवली, बघा ट्यूजडेला जर आपण ब्रिटिश एअरवेज बसवली तर त्याच्या नेक्स्ट दिवशी आपण एअर इंडिया बसू शकतो का? नाही बसू शकत, कारण की ऑलरेडी डेटा आलेला आहे आपल्याला, इकडे दिलं आहे ना क्लूमध्ये की ब्रिटिश एअरवेजच्या लगेच दुसऱ्या दिवशी एअर इंडिया येणार. तर तसंच ट्यूजडेला ब्रिटिश एअरवेज येऊ शकणार नाही, हे आपल्याला इथे बघून कळतं. पुढे बघा वेनसडेला तर ब्रिटिश एअरवेज येऊ शकत नाही, है ना. वेनसडेला तर ब्रिटिश एअरवेज येऊ शकत नाही, कारण की ऑलरेडी डेल्टा आहे. थर्सडेला ब्रिटिश एअरवेज येऊ शकते का? हो, थर्सडेला ब्रिटिश एअरवेज येऊ शकते आणि त्याच्या पुढील दिवशी आपण एअर इंडियाला बसवू शकतो. ठीक आहे. आता परत बघूया मित्रांनो, अजून कुठे ब्रिटिश एअरवेज बसतो का? फ्रायडेला ब्रिटिश एअरवेज येणार का? नाही येणार. का नाही येणार? कारण की ऑलरेडी इथे दिलेलं आहे फ्रायडेला ब्रिटिश एअरवेज येणार नाही. ठीक आहे. सॅटर्डेला ब्रिटिश एअरवेज येईल का? हो, येऊ शकते. आता सॅटर्डेला जो ब्रिटिश एअरवेज येईल तो आपण सेकंड पॉसिबिलिटीमध्ये लिहिणार, म्हणजे इकडे आपण ब्रिटिश एअरवेज लिहिणार, पुढच्या दिवशी एअर इंडिया लिहिणार. संडेला ब्रिटिश एअरवेज येऊ शकतो का मित्रांनो? संडेला नाही येऊ शकत, कारण की संडेच्या नंतरच्या दिवशी तर एकही फ्लाईट उडत नाही. मग एअर इंडियाची फ्लाईट कशी उडेल? त्यामुळे संडेला ब्रिटिश एअरवेज येऊ शकत नाही. ब्रिटिश एअरवेज फक्त 2 ठिकाणी येऊ शकतो, एक म्हणजे सॅटर्डे आणि दुसरा म्हणजे थर्सडे. ठीक आहे, तो आपण बसवून घेतलेला आहे. दुसरा क्लू बघा मित्रांनो, दुसरा क्लूवरती या. दुसरा क्लू काय बोलतो की ब्रिटिश आणि एमिरेट्स या दरम्यान 2 फ्लाईट उडतात. ठीक आहे, ब्रिटिश एअरवेज आणि एमिरेट्स दरम्यान 2 फ्लाईट उडतात. तर मित्रांनो आपल्याला ब्रिटिश आणि आता आपण ब्रिटिश एअरवेज तर ऑलरेडी ठेवलेला आहे, तर आपण एमिरेट्स ठेवण्याचा प्रयत्न करू. बघा, जर इकडे फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये या, जर इकडे आपला ब्रिटिश एअरवेज आहे त्याला दोन फ्लाईट सोडून, म्हणजे फ्रायडे आणि सॅटर्डेची फ्लाईट सोडून संडेला एमिरेट्स आपल्याला बसवता येईल का? नाही बसवता येणार, कारण की आपल्याला दिलेलं आहे ना की एमिरेट्स संडेला येत नाही, त्या संडेला आपण एमिरेट्स बसवू शकत नाही. तर मग ब्रिटिश एअरवेजच्या पुढच्या साईडला चेक करू, म्हणजे ह्या बाजूला चेक करू. इकडे बघा वेनसडे आणि ट्यूजडेला एकही 2 फ्लाईट उडाल्याच्या आधी आपण इकडे एमिरेट्स ठेवू शकतो का मंडेला? तर हो, ठेवू शकतो. इकडे एमिरेट्स येऊ शकतो, इथे एमिरेट्स येऊ शकतो. आता बघा ब्रिटिश आणि एमिरेट्सच्या दरम्यान 2 फ्लाईट उडत आहेत का नाही? हो, ही पॉसिबिलिटी आपली राईट ठरू शकते. आता ब्रिटिश एअरवेज आपण सेकंडमध्ये पण बसवलेलं आहे, सेकंड पॉसिबिलिटीमध्ये सुद्धा बसवलं आहे, त्याच्यात सुद्धा चेक करू. हे बघा, इथे ब्रिटिश एअरवेज आहे, मागे एमिरेट्स येऊ शकत नाही, कारण की त्याच्या दरम्यान 2 फ्लाईट कुठून उडतील? फक्त संडेचीच फ्लाईट बाकी आहे, त्यामुळे पुढे चेक करणार आपण. तर बघा ब्रिटिश एअरवेज इकडे सॅटर्डेला येतो, 2 फ्लाईट फ्रायडे आणि थर्सडेच्या येतील आणि वेनसडेला आपली एमिरेट्स आपल्याला बसवावी लागेल. पण वेनसडेला एमिरेट्स बसवू शकत नाही, कारण की ऑलरेडी इथे डेल्टा बसलेला आहे. त्यामुळे सेकंड पॉसिबिलिटीमध्ये आपण ब्रिटिश आणि एमिरेट्स यांना कुठे बसवू शकत नाही आहे. तर त्यामुळे आपली जी सेकंड पॉसिबिलिटी ती डायरेक्टली रॉंग ठरलेली आहे. फर्स्ट पॉसिबिलिटीज फर्स्ट पॉसिबिलिटीज राईट ठरलेली आहे, तिलाच आपल्याला घेऊन पुढे पझल सॉल्व करायचा आहे. ही पॉसिबिलिटी आहे, सेकंड पॉसिबिलिटी ही रॉंग ठरलेली आहे, हिला आपण कट करणार. आता पुढे बघा, हा डेटा होता, हा आपण बसवला, आता उरलेला डेटा आहे हा वाला, याला आपण बसवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? कंटास आणि लुफ्तांसा. कंटासच्या लगेच दुसऱ्या दिवशी किंवा लुफ्तांसाच्या परत लगेचच पुढच्या दिवशी कंटास येईल. आता बघा, म्हणजे आपल्याला कन्झिक्युटिव्ह 2 जागा खाली पाहिजे, पुऱ्या ह्याच्यामध्ये 2 स्लॉट खाली पाहिजे. 2 स्लॉट खाली कुठे आहेत? तर ते सॅटर्डे आणि संडेलाच आहेत. त्यामुळे तुमचा कंटास आणि लुफ्तांसा इकडेच येणार आहे की नाही? कंटास लुफ्तांसा इकडेच येणार. आता तुम्ही नीट बघाल तर आपली पझल ऑलमोस्ट सॉल्व झालेली आहे. फक्त एक जागा बाकी आहे, ती म्हणजे ट्यूजडेची. तर ट्यूजडेला जो उरलेला डेटा आहे, उरलेली फ्लाईट आहे ती येईल. उरलेली कुठली फ्लाईट आहे? जेट एअरवेजची फ्लाईट उरलेली आहे, तर उरलेली फ्लाईट असेल ती जेट एअरवेजची इकडे येणार. अशा प्रकारे मित्रांनो आपली ही पझल सॉल्व झालेली आहे. तुम्हाला सुद्धा एक्झाममध्ये अशीच सॉल्व करायची आहे. 2 पॉसिबिलिटीज घ्यायच्या आणि जो डेटा आहे जो बसतो तो डायरेक्ट बसवायचा आणि जो नाही बसत तो बाजूला लिहून घ्यायचा आणि हळूहळू तो सॉल्व करायला लागायचा. एक पॉईंट पकडून त्याला सॉल्व करायचं तुम्हाला आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की आपण ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंधांवरती क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर हा IBPS लेवलचा एक ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तो पाहूया. बघा प्रश्न काय बोलतो, एका कुटुंबात PQRSTU असे 6 सदस्य आहेत. ओके, पुढे वाचूया. पुढे काय दिलं आहे? पीचे लग्न क्यू सोबत झाले आहे. डायरेक्ट डेटा दिलेला आहे मित्रांनो आपल्याला की पीचे लग्न क्यू सोबत झालेले आहे. जेव्हा सुद्धा लग्न डिनोट करायचं असेल तर आपण 2 लाईन ड्रॉ करतो. पुढे बघा आपल्याला पुढे काय दिलेलं आहे? पी हा एक पुरुष सदस्य आहे. पी पुरुष सदस्य आहे म्हणजे याच्यावरती आपण प्लस लिहिणार. ठीक आहे, पुरुष सदस्याला आपण प्लसनी डिनोट करतो. तर पीचे लग्न क्यू बरोबर झाले म्हणजे क्यूच्या वरती क्यू एक स्त्री सदस्य होणार आणि त्याच्यावरती आपण मायनस लिहिणार. पुढे बघा काय दिलं आहे? पी हा एक पुरुष सदस्य आहे, हा एसचा भाऊ असलेल्या आरचा एकुलता एक मुलगा आहे.
हा एक इम्पॉर्टंट इकडे डेटा दिलेला आहे. पी हा एक पुरुष सदस्य आहे. हा म्हणजे कोण? पी. इकडे काय येईल? पी कॉमा एसचा भाऊ असलेला आर. इकडे अजून एक डेटा भेटला आपल्याला मित्रांनो, एसचा भाऊ असलेला आर. एसचा भाऊ असलेला आर. भावाला आपण सिंगल लाईनने डिनोट करतो. एसचा भाऊ कोण आहे? आर आहे. म्हणजे आरपासून आपल्याला इकडे त्यांनी सांगितलेलं, आरपासून रिलेशन सांगितलं आहे. तर आर काय आहे? भाऊ आहे एसचा, म्हणून आर काय होईल? प्लस होईल. आर हे पुरुष सदस्य होऊन जाईल. एसचा भाऊ असलेल्या आरचा एकुलता एक मुलगा कोण असणार आहे? पी है ना. पी हा एसचा भाऊ असलेल्या आरचा एकुलता एक मुलगा आहे. ठीक आहे, एकुलता एक मुलगा आहे. आणि बघा हे असंच डिनोशन इकडे येईल आणि इकडे 2 लाईनी क्यू मायनस प्लस. ठीक आहे मित्रांनो. पुढे बघा काय दिलेलं आहे आपल्याला. क्यू ही एसची बहीण आहे. टी ही एसची, सॉरी क्यू नाही, टी ही एसची बहीण आहे. टी ही एसची बहीण आहे. एस कुठे आहे? हा एस आहे. हा एस इकडे आहे. याची बहीण कोण आहे? टी आहे. याची बहीण कोण आहे? आता टी ही बहीण आहे म्हणून तिच्यावरती आपला काय येईल? मायनस येईल. ठीक आहे, असं आपल्याला इकडे दिलेलं आहे. पुढे बघा, क्यू ही यूची सून आहे. क्यू जी आहे ही इथे क्यू आहे बघा. ही क्यू जी आहे, एक सेकंड, ही क्यू जी आहे ही सून आहे. कोणाची? यूची सून आहे. बघा याच्यामध्ये आपण हायरार्की वरती घेतली ना. यूची सून आहे. ही क्यू जर यूची सून आहे आणि हिचा नवरा, क्यूचा नवरा पी आहे, म्हणजे हा यूचा मुलगा झाला की नाही? तर हा काय झाला? मुलगा झाला. आता हा पी यूचा सुद्धा मुलगा आहे, आरचा सुद्धा मुलगा आहे, म्हणजे हे दोघं काय झाले? नवरा बायको झाले. आणि आर जो आहे तो एक पुरुष सदस्य असल्यामुळे ही जो यू आहे ती एक स्त्री सदस्य इकडे होते. यू काय आहे? स्त्री सदस्य. आता पुढे बघा काय दिलेलं आहे. तर यू आणि पी ह्यांच्यात काय नातं? यू आणि पीमध्ये नातं फाइंड आउट करायचं आहे. आपण सगळे अल्फाबेट बसवले का? पी क्यू आर एस टी यू, पी क्यू आर एस टी यू. हो. पुढे काय विचारलं आहे? तर यू आणि पी यांच्यात काय नाते आहेत? यू कुठे आहे? यू आहे. आणि पी यांच्यात काय नाते? डेफिनेटली आपण मगाशीच बघितलं की यू ही पीची आई आहे. आपण मगाशी सॉल्व केलं की जर हिची यू ही क्यूची सासू असेल तर ही तिचा नवरा म्हणजे क्यूचा नवरा हा यूचा मुलगा असेल. तर आपलं नातं इथे नातं काय येईल? आई मुलाचं नातं येईल. इथे नातं काय येईल? आई मुलाचं नातं येईल. हा इझी लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला एक्झॅक्टली ह्याच लेवलचा प्रश्न तुमच्या टेटच्या एक्झाममध्ये बघायला भेटेल. IBPS असेच एक्झॅक्टली प्रश्न बनवते आणि असेच प्रश्न विचारते सुद्धा. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.